अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा माऊली ज्ञानेश्वराशी पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका राम विठू पंढरीनाथ भगवाई भवानी माते छत्रपती शिवाजी महाराज की जय। हरी जय जय राम राम कृष्ण हरी 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 राजा राम
चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. संत म्हणता होतील भेटी, संत म्हणता होतील भेटी, संत म्हणता होतील भेटी, संत म्हणता होतील भेटी. आनंदे नाचू वाळवंटी, आनंदे नाचू वाळवंटी, आनंद नाचू वाळवंटी, आनंद नाचू वाळवंटी. विठोबा रखमाय विठोबा, 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 विठोबा रखमाय विठोबा. आनंद नाचू वाळवंटी, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. हे तीर्थाचे मायेल, हे तीर्थाचे मायेल, हे तीर्थाचे मायेल, हे तीर्थाचे मायेल. सर्व सुखाचे भांडार, सर्व सुखाचे भांडार, सर्व सुखाचे भांडार, सर्व सुखाचे भांडार, सर्व सुखाचे भांडार. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. जन्म नाही रे अनिक, रे अनिक, जन्म नाही रे अनिक, रे अनिक, जन्म नाही रे अनिक, रे अनिक. जन्म नाही रे अनिक, रे अनिक, जन्म नाही रे अनिक, रे अनिक. तुका म्हणे माझी बाकन, तुका म्हणे माझी बाकन, तुका म्हणे माझी बाकन, तुका म्हणे माझी बाकन. चला हो पंढरी जाऊ,
बाळताने समजावी ताराईना रडते माझे बाळताने समजावी ताराईना रडते माझे बाळताने समजावे ताराईना रडते माझे बाळताने समजावे ताराईना नाना परी समजावी ते मागील ते काया देते मागील ते काया देते मागील ते काया देते तो पटूने निजविते तो पटूने निजविते तरी उगाराईना रडते माझे बाळताने समजावे ताराईना रडते माझे बाळताने समजावे ताराईना नाना परी करतो चंदन रडतो आस्पुंद स्पुंद रडतो आपुंद पुंद रडतो आपुंद बुंद नेत्रा वाटे वाये बुंद नेत्रा वाटे वाये बुंद रडता राईना रडते माझे बाळताने समजावे ताराईना रडते माझे बाळताने समजावे ताराईना बोटी धरून यादम सर्वांगी सुटला घाम सर्वांगे सुटला गाम सर्वांगे सुटला गाम एका जनार्दनी प्रेम एका जनार्दनी प्रेम यशोदेशी मायना रडते माझे बाळताने समजावे ताराईना रडते माझे बाळताने समजावे तारा समजावे तारा समजावे ताराईना पुंडली कवरदे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामकृष्ण रामकृष्ण हरी. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ओमकार रेल्वे प्रवासी भजन मंडळ कल्याण यांच्यासाठी. मी सरांकडे येतोय. सर, आपण काय संबोधित कराल? छान. वेळ कमी नाही तर ऐकतच राहावं असं वाटत होतं. छान छान मस्त साजरे करा. छान छान. हं? प्रयत्न फार चांगला आहे. कारण तुम्ही जे गातात तुमच्या स्वतःच्या रियाजने गातात. कारण याला तुम्हाला पेटीची साथ नाही, पकवाजाची साथ नाही. म्हणजे घरामध्ये दिवा लावणं सोपं आहे, परंतु बाहेर दिवा लावून ठेवणं आणि तो चांगल्या पद्धतीने टिकवणं हा महत्त्वाचा भाग आहे. तसं तुमचं गाणं आहे. छान सादरीकरण केलं. धन्यवाद खूप. ओमकार रेल्वे प्रवासी भजन मंडळ याचं सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो. हितेश तिवारी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. यानंतरचे रेल्वे प्रवासी भजन मंडळ आहे अष्टविनायक भजन मंडळ कल्याण. तसेच या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. सन्माननीय सुनील मस्कर मावळी यांचा या व्यासपीठावरती विशेष असा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय विनोदजी चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण सुनील मस्कर माऊली यांचा आपण सन्मानित करणार आहोत. विनोदजी चोरगे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मानित करायचं आहे.
शामराव ढाणे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मस्कर माऊलींचा आपण सन्मान करायचा आहे. यानंतर भजन मंडळ असेल अष्टविनायक भजन मंडळ कल्याण. त्यानंतर विठू माऊली भजन मंडळ पनवेल यांनी तयार थांबायचं आहे. मी सुनील मस्कर माऊली यांना विनंती करतो आपण मोजक्या शब्दात आपण यांना मार्गदर्शन करायचं आहे. श्री हॅलो हॅलो श्री वारकरी भजन मंडळ टिटवाळा द्वितीय भव्य दिव्य भजन स्पर्धा हॅलो. आज या ठिकाणी सादर होत आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस या अभंगानुसार भागवत धर्माचा वारकरी पंथ आणि या पाया रचलेल्या 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी आणि संत तुकारामांनी त्यावर कळस घातला चढवला. या सांप्रदायिक भक्ती शिकवत नाही तर तो जगण्याची कला आणि समतेचा मार्ग दाखवतो अशी आपला कला दाखवत समतेचा मार्ग दाखवतो अशीच आपली कला दाखवत रोज रेल्वेतून हे वारकरी भजन मंडळ प्रवास करत असतं. आता वारकरी म्हटलं तर सर्वांना कुणाला सांगावं लागणार नाही की वारकरी म्हटलं की कपाळी बुक्का आला, धोतर आलं, सदरा आला, पायजमा आला. परंतु रेल्वेतील वारकरी आमच्या असं असतात की रिदमवरती चकव्यावरती भजन गात असतात. आणि अशातच आमच्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात त्या ठिकाणी आमचं हे वारकरी भजन मंडळ येत असतं. आणि जेव्हा जेव्हा वारकरी भजन मंडळ येतं तेव्हा सर्वांचे कान आतुरतेने असतात, आतुरलेले असतात की ती वारकरी भजन मंडळाचा आमच्या सचिनची चाटी कधी ऐकायला भेटते याच्यावरती आमच्या सगळ्यांच्या नजरा असतात. अशा आमच्या सचिनची चाटी पडते. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आमची आतुरता असते ती म्हणजे ज्या वेळेस सर सांगायचं म्हटलं तर वारकरी संप्रदायाबद्दल सांगायचं म्हटलं वारकरी भजनाबद्दल तर मी वेळ घेत नाही. परंतु त्या वारकरी भजन ज्या वेळेस असतं त्यावेळेस आमची आतुरता असते की सचिनची चाटी ऐकायला. आणि दुसरं असतं त्यावेळेस की आपण पंढरपूरला जाता वेळेस दिवे घाटामध्ये प्रवास करतो, देहभान हरपून आपण चालत असतो. पण ते देहभान हरपून चालत असताना एखादी पताका असते ती खांद्यावर घेऊन एवढी नाचते विचारू नका. अशातच वारकरी भजन मंडळाची पताका हे ढाणे मामा जे आहेत ना ते नाचवत असतात. खरंच जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. आमच्या ह्या दोन गोष्टीसाठी आतुरता असते, एक सचिनची चाटे आणि दुसरा म्हणजे ढाणे मामा यांची पताका. खरंच छान असा उपक्रम यांनी या ठिकाणी राबवलेला आहे. आणि ढाणे मामांना मी दीर्घायुष्य लाभो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. त्यांची पताका आणि सचिनची चाटी कायम आम्हाला अशीच ऐकवत राहो एवढीच मी या कार्यक्रमामध्ये आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. आपण पुन्हा थेट